विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांमध्ये खूप शक्ती आहे बरं का. नुकतंच पुण्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी एक राम नदी आहे. लोक म्हणायचे त्या राम नदीत आता रामच राहिला नाही, म्हणजे इतकं पाणी दूषित झालं होतं. ते पाणी शुद्ध करण्यासाठी एच.व्ही. देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक शक्कल लढवली. मायक्रोबायोलॉजीचं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी ज्या वनस्पती पाणी शुद्ध करतात अशा वनस्पतीची लागवड तराफ्यांवर करून असे तराफे पाण्यात सोडण्यात आले आणि या तराफ्यांमुळे मुलांनो पाण्यातील प्रदूषण कमी होण्यास आता सुरुवात झाली आहे. बघा, हे विद्यार्थी का बरं असं नवीन प्रयोग करू शकले? कारण त्यांचं अभ्यास जे त्यांचं कॉलेजचं शिक्षण आहे ते खूप छान पद्धतीनं पूर्ण करतात आणि त्याच्यातून सृजनशील पद्धतीनं ते नवीन नवीन कार्य करतात. चला, तुम्हाला सुद्धा जर सृजनशील पद्धतीनं नवीन काम करायचं असेल तर आपला अभ्यास पक्का करा. उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक, मराठी विषय पाहूया आपण. फार म्हणजे फार सोपं प्रकरण मुलांनो, एक तुम्हाला करमणूक सुद्धा होईल ह्या प्रकरणाचा अभ्यास करता करता. 12वं प्रकरण म्हणी. लक्षात ठेवा, म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी. दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण होय. बघा, तुमच्या घरामध्ये वडीलधारी मंडळी ज्या असतात ना, ज्येष्ठ, ते सर्वजण अशा म्हणींचा वापर करतात. ही वाक्ये चटकदार, आटोपशीर व बोधप्रद असतात. म्हणींची रचना यमक अनुप्रासयुक्त असल्यामुळे त्या लक्षात ठेवणे सोपे जाते. कोणता तरी मोठा आशय अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीनं सूत्रबद्ध अशा वाक्यात प्रकट करणे म्हणजे म्हणींचा वापर करणे. चला मुलांनो, आता आपण काय करूया, काही म्हणी व त्यांचे अर्थ बघूया. मुलांनो, फार म्हणजे फार सोपा भाग आहे रे. बघा, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही इतका सोपा भाग शाळेच्या अभ्यासक्रमात कसा आला असंच वाटेल तुम्हाला. बघा, काय काही म्हणी आणि त्यांचे अर्थ. आती तेथे माती. आता बघा, अ पासून आहे बरं का. आता हे सगळे अ पासूनच्याच म्हणी सुरुवातीला आल्यात बरं का सगळ्या. अति तेथे माती म्हणजेच काय रे? कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. समजलं? आता बघा, ह्याचा म्हणजे किती 3च शब्द आहेत. अति तेथे माती. अति मोबाईल तुम्ही जर पाहिला तर काय होईल? डोळ्यांचा त्रास. बरोबर आहे, म्हणून जास्त मोबाईल नाही पाहायचा. त्याच्यामुळं शास्त्रोक्त पद्धतीनं डोळ्याची पापण्यांची उघडझाप सारखी करायची आणि आहारामध्ये भाज्यांचं प्रमाण, गाजराचं सुद्धा प्रमाण तुम्ही जास्त ठेवा तर तुमचे डोळे चांगले राहतील. आलं का लक्षात? मग आती तेथे माती ही म्हण समजली सगळ्यांना. चला पुढची म्हण. आती शहाणा त्याचा बैल रिकामा. आता बैल रिकामा म्हणजेच काय रे? खरंच एखाद्याचा बैल रिकामा राहतो का? बैलगाडीतून एक बैल रिकामाच राहिला तसं नसतंय. अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे काय? जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते. रनिंगची शर्यत होती आणि आता एकदम अंतिम टप्प्यापर्यंत गाडी आलेली होती आणि त्या मोटरसायकलच्या शर्यतीमध्ये त्याला असं वाटलं की आता मीच फर्स्ट आलो, म्हणून त्यानं काय केला, मस्तपैकी म्हणजे आणखीन ते जिथं विजयाची खूण होती, रेष होती, तिथपर्यंत आला नव्हता. त्याच्या अलीकडं गाडीचे दोन्ही हात सोडले आणि हात वर करून म्हणाला मी जिंकलो, मी जिंकलो. आणि तितक्यात पाठीमागून एक गाडी फास्ट आली आणि त्याला ओव्हरटेक करून पुढे गेली आणि ती जिंकली. समजलं? म्हणजे काय? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जास्त शहाणपणा करायचा नाही. म्हणजेच काय, जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडतं. झालं, दुसरा नंबर आला त्याचा. समजलं? चला पुढचे. अडला हरी गाढवायचे पाय धरी. लक्षात आली का तुम्हाला म्हण? आता म्हण वाचल्याबरोबर त्याचा अर्थ तुम्हाला लक्षात यायला आहे ना. म्हणजेच काय रे? शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. समजलं? पुढं. असतील शिते तर जमतील भूते. आता भूते जमतील म्हणजे काय रे? रात्रीचे झाडावर असलेली भूत सगळी येतात का काय जवळ? तसं शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. तर आपला भरभराटीचा काळ असला
तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. समजलं? आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. म्हणजे रामेश्वरी बंब म्हणजेच काय? कंपनी का? रामेश्वर कंपनीची बंब का? तसं नाही. आग सोमेश्वरी म्हणजे सोमेश्वरला आग लागली तर बंब जाते रामेश्वरला. याचा अर्थ काय आहे? जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचताच भलत्याच ठिकाणी पोहोचणे. समजलं? चला पुढं. आगीतून फुफुट्यात. हे आता लक्षात येईल ना तुम्हाला सगळे म्हणी? फार महत्त्वाचे बाळांनो, फार महत्त्वाचं. आगीतून फुफुट्यात म्हणजे लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. पुढचं. आधी पोटोबा मग विठोबा. आता हे वाचल्या वाचल्या समजलं तुम्हाला मुलांनो? आधी स्वतःच्या पोटा पाण्याचा म्हणजेच काय स्वार्थाचा विचार करणे व नंतर अन्य म्हणजेच काय परमार्थाचा विचार करणे किंवा ते काम करणे. हे चला आता बरोबर. अंथरूण पाहून पाय पसरावे. हे लक्षात आलं सगळ्यांना? हे म्हण. ऐपतीच्या मानाने खर्च करावा. आवळा देऊन कोहळा काढणे. आवळा देऊन भोपळा काढणे. क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आयत्या बिळात नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे. म्हणजे एखाद्यानं पेरणी करायची आणि दुसऱ्याने येऊन कापणी करायचं. समजलं मुलांना? चला पुढचं. खूप छान पद्धतीचे आहेत बरं का हे. आलिया भोगासी असावे सादर. म्हणजेच काय मुलांनो? जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. पुढं. आपला हात जगन्नाथ म्हणजे काय? आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. पुढं. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. म्हणजे किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे. पुढं. इकडे आड आणि तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. म्हणजे काय? नवरदेव गुडघ्यालाच बाशिंगावर फिरते का? तसं नाही. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. म्हणजेच काय? उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. वाढदिवस होता आणि त्याला केक खायचा होता. बरोबर आहे. म्हणून त्यानं केक कापायच्या आधीच त्या केकच्या इतक्या जवळ गेला की त्याच्या धक्क्यानं केकच पडला खाली टेबलवरून दडेलीच्या. म्हणजेच काय? उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. लोईच उतावळेपणानं मूर्खपणा केला. उचलले जीभ लावली टाळ्याला. म्हणजे विचार न करता वाटेल त्यो मर्याद बोलणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाई मारतो. म्हणजेच काय? उथळ पाण्याला खळखळाट. पाणी खोल नसते. उथळ म्हणजे काय रे? खोल नसलेलं पाणी. पुढचं. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये. म्हणजेच काय? ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे काय रे? एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतंच काम पूर्ण होत नाही. म्हणजेच काय? एक ना धड भाराभर चिंध्या. पुढचं. एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजे काय? कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात. ऐकावे जनाचे करावे मनाचे. अरे ही तर गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे. पुढचं. कर नाही त्याला डर कशाला? ज्याच्याकडून गुन्हा घडलेलाच नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. पहा पुढचं. करावे तसे भरावे. म्हणजे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच. म्हणजेच काय? करावे तसे भरावे. पुढं. कामापुरता मामा गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस. काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे हरवलेली वस्तू स्वतःच्या जवळ असल्यामुळे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधणे. कपाळावर चष्मा आहे डोक्यावर आणि सगळीकडे हुडकाली चष्मा कुठे गेला म्हणून. म्हणजेच काय? काखेत कळसा आणि गावाला वळसा. हिंदीतून म्हणतात बघा. बगल में बच्चा और गाव में ढिंडोरा. काना मागून आली आणि तिखट झाली. एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने
अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे म्हणजेच काय, काना मागून आली आणि तिखट झाली. पुढं काळ आला होता पण वेळ आली नव्हती बरं. म्हणजे काय, एखादी घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणे. कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. म्हणजे काय, शूद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही. त्यांच्या थोरपणात उणेपणा येत नाही. म्हणजेच काय, कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही किंवा गुरे मरत नाहीत. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. म्हणजेच काय, आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होतो. कुऱ्हाडीला दांडा लाकडीच असतो ना, आणि तेच लाकूड कुऱ्हाडीच्या संगतीला येऊन वेगवेगळे झाडं तोडते. म्हणजेच काय, आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभटाची तट्टानी. म्हणजे अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. कोळसा उगाळावा तेवढा काळाच. म्हणजे दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात. पुढं कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. तांबडे फुटणे म्हणजे काय, सूर्य उगवायचा राहत नाही. म्हणजे काय, निश्चित घडणारी घटना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. समजायले मुलांनो, फार सोपे सोपे म्हणी आहेत. पहा पुढची म्हण काय दिली आहे, कोंड्याचा मांडा करून खाणे. म्हणजेच काय, कोंड्याचा मांडा म्हणजेच काय रे मुलांनो, हालाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे. कोल्हा काकडीला राजी. म्हणजे सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात. खाई त्याला खवखवे. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते, भीती वाटते. खान तशी माती, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. आई वडिलाप्रमाणेच मुलांची वर्तणूक असते. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. एकतर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे, यापैकी एकाचीच निवड करणे. खायला काळ आणि भुईला भार. म्हणजे निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो, म्हणजे त्रास देतो. गरजवंताला अक्कल नसते. गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टीसुद्धा मान्य करावी लागते. गरजवंताला अक्कल नसते. पिक्चर बघायला तुम्ही जर समजा तुमच्या मित्रांसोबत गेलात, आलं का लक्षात, कारण आई वडील तर तुम्हाला जाऊ देत नाही, मित्रांसोबत गेलात तुम्ही आणि तिथले सगळे तिकीट संपलेत, मग तुम्हाला तर जायचंच असते. मग तुम्ही काय करतात, दुसऱ्या कोणाकडून तरी दुप्पट पैसे खर्चून तिकीट घेतात. म्हणजेच काय रे, गरजवंताला अक्कल नसते. पुढं गर्वाचे घर खाली. म्हणजे गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावाच लागतो. गरज सरो वैद्य मरो. आपले काम संपताच उपकार कर्त्याला विसरणे. गरजेल तो पडेल. म्हणजेच वर्षेल काय, केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. गाढवाला गुळाची चव काय, अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. म्हणजेच काय, गाढवाला गुळाची चव काय, हे समजायले मुलांनो. पहा बरं पुढचं मग, गाव करी ते राव न करी. म्हणजेच काय, गाव करील ते राव काय करील. म्हणजे जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. म्हणजे काय, एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे. गुरुची विद्या गुरुला फळली. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. गोगलगाय नि पोटात पाय. एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. घरोघरी मातीच्याच चुली. म्हणजे काय, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. पुढं
4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवायची संधी मिळतेच. चोराच्या मनात चांदणे, आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे. म्हणजे काय, चोराच्या मनात चांदणे, कारण त्याने आधीच चूक केलेली असते. पुढं, चोर सोडून संन्याशाला सुळी देणे, अपराधाला सोडून निरापराध्याला शिक्षा देणे. चोरावर मोर, म्हणजे एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे. जळात म्हणजेच काय, पाण्यात राहून माशाशी वैर करू नये, जिथे राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेवू नये. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, म्हणजे दुसऱ्याच्या अडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, म्हणजे काय, मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे कल्पनेच्या भरारीमुळे म्हणून कवी वास्तवाच्या पलीकडचे वर्णन करू शकतो. जहाँ न पहुंचे रवी वहाँ पहुंचे कवी, असं हिंदीतून म्हणतात. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी, ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे. झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणजे मौन पाळून अब्रू राखणे. टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही, अपार कष्टा वाचून मोठे पण मिळत नाही. डोंगर पोखरून उंदीर काढणे, म्हणजे आतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. तळे राखी तो पाणी चाखी, एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपयोग घेणारच. तहान लागल्यावर विहीर खणणे, म्हणजे एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. किती अवघड आहे, तहान लागली आणि तुम्ही विहीर खणायला, चुकीचं आहे. ताकापुरती आजी, म्हणजे काय, स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान गाणे. थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे थोडे थोडे साचवत राहिल्याने काही दिवसात त्याचा मोठा साठा होतो. दगडापेक्षा वीट मऊ, म्हणजे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. दात आहेत तर चणे नाहीत, आणि चणे आहेत तर दात नाहीत, म्हणजे काय, अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. पुढं फार म्हणजे फार मनोरंजक म्हणी आहेत बरं का रे. काय आहे, दाम करी काम, पैशाने सर्व कामे साध्य होतात. दिव्याखाली अंधार, म्हणजे मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच. दुरून डोंगर साजरे, म्हणजे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते, मुख्य दोष कळून येतात. देश तसा वेश, म्हणजे परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे. देवतारी त्याला कोण मारी, देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना. दैव देते आणि कर्म नेते, म्हणजे काय, अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. दोघाचे भांडण तिसऱ्याचा लाभ, भांडण करणाऱ्याचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे. न करत्याचा वार शनिवार, म्हणजे अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. नव्याचे 9 दिवस, म्हणजे एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कवड कौतुक केले जाणे. नाव मोठे लक्षण खोटे, भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे. नळी फुंकली सोनारे, हा हा इकडून तिकडे गेले वारे, समजलं. म्हणजे केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे. नाचता येईना अंगण वाकडे, बरोबर आहे, नाचता येईना आणि काय म्हणतोय पुन्हा, अंगण वाकडे म्हणून मला नाचता येईना. म्हणजे काय, आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. यश न मिळाल्यास कारण सांगणे, सबबी सांगणे. चला पुढचं फार फार मनोरंजक आहेत बरं का हे. आता पुढची कोणती रे, हां, नाकापेक्षा मोती जड, म्हणजे काय, कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे, आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरणे. नावडतीचे मिठाळणे, नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईटच दिसते.
आवडीचा माणूस असेल तर त्यानं चुकीचं काम केलं तरी आवडतंय, पण न आवडीचा जर असेल त्यानं चांगलं काम केलं तरी वाईटच दिसते. म्हणजे काय, ना आवडतीचे बिटाळणे. पळसाला पाने तीनच, कुठेही गेलं तरी परिस्थिती तीच असणे. पाच मुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. पालथ्या घागरीवर म्हणजेच घड्यावर पाणी, म्हणजे काय, केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, म्हणजे दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे. प्रयत्नांती परमेश्वर, कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. पदरी पडले ते पवित्र झाले, म्हणजे कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषाकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे. पाचही बोटे सारखी नसतात, म्हणजे सर्व माणसे सारख्याच स्वभावाची वा योग्यतेची नसतात. पी हळद नि हो गोरी, म्हणजे काय रे, कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे. म्हणजेच काय, पी हळद हो गोरी, लगेच हळद पिली की लगेच गोरी होते असं नाही, शक्यच नाही तसं. बळी तो कान पिळी, म्हणजे बलवान माणूस इतरांवर हुकूम गाजवतो. ए बुडत्याचा पाय खोलात, म्हणजे काय, माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूने होऊ लागते. बैल गेला नि झोपा केला, म्हणजे काय, एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. 7 वर्षाच्या मुलाला पोलिओ डोस देऊन उपयोग आहे का? म्हणजेच काय, बैल गेला आणि झोपा केला. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, म्हणजे प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा, तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस, म्हणजे भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. भरवशाच्या म्हशीला टोनगा, म्हणजे ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे. भीक नको पण कुत्रावर, म्हणजे ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढवणे. म्हणजेच काय, भीक नको पण कुत्रावर. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, म्हणजे काय, एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. म्हणजे मऊ सापडलं म्हणजे काय, कोपराने खणू नये. पुढं, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे काय, एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच काय रे बांधता येतो. म्हणजेच काय, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. पुढं, मनी वसे ते स्वप्नी दिसे, म्हणजेच काय मुलांनो, जशी इच्छा असेल तशी स्वप्नी पडणे. वासरात लंगडी गाय शहाणी, म्हणजे अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. रात्र थोडी सोंगे फार, म्हणजे कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे. रोज मरे त्याला कोण रडे, नेहमीच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्त्व वाटेनासे होते. लहान तोंडी मोठा घास, आपल्याला योग्य तेच न शोभेल असे वर्तन करणे. लेकी बोले सुने लागे, म्हणजे एकाला बोलायचं उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असं बोलणे. शीतावरून भाताची परीक्षा, म्हणजे काय, एखाद्या वस्तूच्या छोट्या भागांवरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. शेंडी तुटो की पारंबी तुटो, म्हणजे काय, दृढ निश्चय करणे. सगळे मुसळ केरात, काम व्यवस्थित पार पाडले असे वाटत असताना महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे. म्हणजेच काय, सगळे मुसळ केरात. साखरेचे खाणार त्याला देव देणार, भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते. सुंठी वाचून खोकला जाणे, म्हणजे उपाय योजना करण्याअगोदर संकट दूर होणे. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, म्हणजे माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही. त्याच्यानंतर सरड्याची धाव कुंपणापर्यंत, म्हणजे काय, सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादेतच असते. हाजीर तो वजीर,
म्हणजे जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल. हसतील त्याचे दात दिसतील. चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची पर्वा न करणे. शेरास सव्वा शेर म्हणजे समर्थ माणसाला त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. म्हणजेच काय, शेरास सव्वा शेर. हे बघा रे, हे शेवटचंच. सत्तेपुढे शहाणपण नाही. ज्याच्या हाती सत्ता असते त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले म्हणजे कार्याचा मोठा भाग पार पडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपण दाखवणे. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे. शेवटचं अगदी हातच्या काकणाला आरसा कशाला, म्हणजे प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. बघा बरं, नमुना प्रश्न काय दिले. पुढील प्रत्येक म्हणीसाठी योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता खरं आता सुरू झालं बरं का आता सगळे प्रश्नवली. काखेत कळसा गावाला वळसा. आता ही प्रत्येक म्हण आहे आणि योग्य या म्हणीचा योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्यायाचं वर्तुळ रंगवायचं. मग काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे काय रे, मग अर्थ वाचायचा छान. कळशी घेऊन पाणी भरायला जाणे असं होऊ शकत नाही. हरवलेली वस्तू पुन्हा सापडणे नाही, हे पण नाही होऊ शकत. गावाला प्रदक्षिणा घालणे, वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधत राहणे, हे करेक्ट आहे. म्हणून काखेत कळसा गावाला वळसाचे उत्तर पर्याय नंबर 2. हे किती सोपं आहे मुलांनो. हे चला आता सरावासाठीचे प्रश्न बघू आपण. मुलांनो फार 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 सोपे प्रश्न आहेत. धडाधड उत्तर सांगा बरं तुम्ही आता सरावासाठी. प्रश्न पहिला, पुढील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग पहिलं नंबर 1, एक घाव दोन तुकडे म्हणजेच काय रे, नसते लचांड पाठीमागे लावून ठेवणे, नाही होऊ शकत. चर्चा न करता झटपट निकाल लावणे, हे करेक्ट आहे बघा. एक घाव दोन तुकडे म्हणजे काय, चर्चा न करता झटपट निकाल लावणे. पुढचं, म्हणून पहिल्याचं उत्तर काय रे, पर्याय नंबर 2. तरी आपण पर्याय 3 वाचूया. एकाच घावात 2 भाग करणे, शब्दशः अर्थ नाही. मिळालेल्या संधीचा पटकन फायदा घेणे, नाही, हे पण नाही. योग्य पर्याय 2 आहे. हे चला पुढचा दुसरा प्रश्न. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच काय रे. नंबर 1, सगळेच दोषी असतात. सगळेच दोषी असतात म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही, नाही होऊ शकत. दोघाच्या भांडणात एकट्यालाच दोष देता येत नाही, हे करेक्ट आहे बघा. बरोबर आहे का. भांडण झालं, मग जेवढं भांडण झालं बघणारे भांडण करणारे सगळेच दोषी असतील का, नाही. तर दोघाच्या भांडणात एकट्यालाच दोष देता येत नाही, तो ज्याच्यासोबत भांडतो त्याचीही काहीतरी चूक असती. म्हणून दुसऱ्याचं उत्तर सुद्धा पर्याय 2च. तरी तिसरा पर्याय वाचा. दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा सहभाग असतो, चुकलं. दोघाच्या भांडणात एकट्यालाच दोष देणे, चुकलं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 2. हे चला तिसरा प्रश्न बघा बरं काय दिला. तिसरा प्रश्न, कुडास कान ठेवी ध्यान. आता कुडास कान ठेवी ध्यान. आता ध्यान ठेवायचे म्हणजे काय गडे, नेहमी सावधगिरीने बोलावे, हे करेक्ट आहे बरं का रे. तरी पुढचं वाचा. मागून येऊन वर चढवणे, नाही. हे तर काय, काना मागून येऊन तिखट होणे, ह्याच्यासाठी म्हणे. एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा, हे पण नाही. साहसाचे कार्य करायचे तर संकटाची भीती बाळगणे, नाही, हे पण नाही. तर कुडास कान ठेवी ध्यान म्हणजे नेहमी सावधगिरीने, ध्यान आणि सावधगिरीने बोलावे, म्हणून पर्याय 1. तिसऱ्याचं पर्याय 1. चला चौथं काय दिलं आता. चौथा बघा बरं रे, पटापट बघा बरं. फार म्हणजे फार सोपा आहे बघा चौथा प्रश्न. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणजे काय रे. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणजे काय, खूप प्रवास केल्यास थोरपण मिळतो, नाही. नळ्याची यात्रा म्हणले म्हणजे थोरपण नाही, हे पण नाही. एकाचे कर्तृत्व असणे
पण ते दुसऱ्याच्या नावे गाजवणे. एकाचे कर्तृत्व असणे पण दुसऱ्याच्या नावे नाही, हे पण नाही येत. घोडं पाटलाचं भूषण ह्याला असं म्हणतात का नाही रे, तसं म्हणजे घोडा कोणाचा आहे, दुसऱ्याचा, आणि भूषण कोण करायला, ह्यनं. म्हणजे हे नाही, एकाचे कर्तृत्व असणे पण दुसऱ्याचे नाव गाजवणे, चुकलं. पण आपल्याला गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणले, मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचा देखील फायदा होतो, हे करेक्ट आहे. गाड्याबरोबर नळ्यांची यात्रा म्हणजे काय, मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचा फायदा होणे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला, हे 5वा प्रश्न. काना मागून आली आणि तिखट झाली, आत्ताच सांगितलं तुम्हाला. म्हणजेच काय राहायचं, जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती, चुकलं. बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवतो, चुकलं. श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसे वरचढ ठरणे, हा, श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसे वर चढणे म्हणजेच काय, काना मागून आली तिखट झाली. तरी पुढचं बघा, विस्मरणामुळे काही वेळा फार मोठा तोटा होतो, नाही येत. 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा पुढचा प्रश्न मग. चला बरं विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. आता म्हण पूर्ण करायचे. हे तुम्हाला वाटत असेल प्रश्न खूप सोपे आहेत, पण तसं नाही. तुम्ही जोपर्यंत सुरुवातीचा म्हणी हे सुरुवातीचा भाग 10 वेळेस वाचत नाहीत, एकदा पूर्ण वहीवर लिहून काढत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला हे प्रश्न सोपे जाणार नाहीत बरं का मुलांनो. म्हणून सुरुवातीचं जे तुम्ही लक्षात ठेवायच्या खाली जेवढ्या म्हणी होत्या ना, तेवढ्या सगळ्या मन लावून 10 वेळेस वाचा आणि एकदा लिहा. चला आता बघा बरं, लगेच तुम्हाला उत्तर येतं बघा. पडत्या फळाची आज्ञा. आलं का नाही, कसं काय आलं, कारण तुम्ही वाचन केले. जेवढं जास्त वाचताल, जेवढं जास्त म्हणी लिहिताल, तेवढं तुम्हाला समजेल. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पडत्या फळाची आज्ञा हे योग्य असते. पडत्या फळाची विनंती नाही, पडत्या फळाची गोडी नाही, पडत्या फळाची आवड नाही, तर पडत्या फळाची आज्ञा ही म्हण आहे. दुसरं, पदरी पडले आणि पवित्र झाले, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर करेक्ट आहे. म्हणून पदरी पडलं तर वाया झाले नाही, निष्फळ झाले नाही, मान्य झाले नाही, तर पवित्र झाले, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता तिसरं बघा, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. लगेच येते हे, तुम्हाला फक्त वाचनानं येते बरं का मुलांनो, म्हणून खूप छान वाचन करा. चौथं, आले डॅश डॅशच्या मना तेथे कोणाचे चाले ना. मग आले पाटलाच्या मना, आले सावकाराच्या मना, आले प्रभूच्या मना, नाही, तर करेक्ट आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे म्हण लक्षात ठेवा बरं का मुलांना. पुढं 5वं, असंगाशी संग डॅश डॅश गाठ प्राणाशी गाठ. चुकीच्या लोकांसोबत संगती गेली की जीवच जाते, म्हणजे प्राणाशीच गाठ. शत्रूशी नाही, मित्राशी नाही, ना आयुष्याची नाही. तर 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. हे सोपा होता ना रे प्रश्न. चला बरं, आता ह्याच्यासारखाच आणखीन सोपा प्रश्न पहा बरं. तिसरा, अत्यंत सोपा प्रश्न आहे तिसरा सुद्धा. हां बघा काय दिले तिसऱ्या प्रश्नात, पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे म्हणजेच काय रे, दिव्याखाली अंधार, नाही नाही. उंदराला मांजराची साक्ष, उचलली जीभ लावली टाळ्याला, हे करेक्ट आहे बघा. म्हणजे दुष्परिणाम काय होईल विचार करायचाच नाही, डायरेक्ट बोलायचं, म्हणून पर्याय नंबर 3 हे उत्तर करेक्ट आहे. चला दुसरं काय, सहजासहजी समोर दिसलेल्यांना मनात नसतानाही नमस्कार करणे. बरोबर आहे, सहजासहजी समोर दिसलेल्यांना मनात नसतानाही नमस्कार करायचा. मग ह्याचं उत्तर काय येईल, दृष्टीआड सृष्टी, देखल्या देवा दंडवत, हे करेक्ट आहे. आलं का लक्षात. म्हणून पर्याय नंबर 2. मनी वसे ते स्वप्नी दिसे, चूक आहे. वारा पाहून पाठ द्यावी, हे चूक आहे. ह्याचं उत्तर दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला तिसरं बघा, गरजे पुरत्या गोष्टी घेऊन फिरत येणे.
गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे म्हणजेच काय रे? गोगल गायन पोटात पाय. चुकलं. घर ना दार देवाळी बिऱ्हाड. चुकलं. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर. हे करेक्ट आहे. आलं का लक्षात? गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे म्हणजेच काय? विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर. पुढं शीर सलामत तो पगडी 50 नाही होते त्याच्याशी मॅच. तिसऱ्याच उत्तर पर्याय 3. हे चला पुढचं बघा बरं. चौथा. फार सोपे प्रश्न आहेत रे मुलांनो. बघा बरं चौथा आणि पाचवा दोन्ही. अचानक एखादी गोष्ट घडली तर एखाद्याला पाहिजे ते मिळते म्हणजेच काय रे? आयत्या बिळात नागोबा. लाथ मारीन तेथे पाणी काढीन. नाही. धीर धरील तो खीर खाईल. नाही. अचानक एखादी गोष्ट घडली तर एखाद्याला पाहिजे ते मिळते म्हणजेच काय? शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले. हे करेक्ट आहे बघा. शिंक तुटलं. शिंक म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? मांजर दूध पिवणे म्हणून वर दोरी बांधून ठेवायचे आणि त्याच्यात ती दोरीच्या ह्याच्यावर पातेलं ठेवायचं. ते शिंक जर तुटलं तर खाली बोक्याला मस्तपैकी दूध प्यायला मिळते म्हणून शिंक्याचे तुटलं. अचानक एखादी गोष्ट घडली आणि एखाद्याला पाहिजे ते मिळणे म्हणजेच काय? बोक्याला फावले. बोक्याला मस्त झालं दूध प्यायला मिळालं. चला हे पाचवा आणि शेवटचं बघा बरं. एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होणे. छोटी वस्तू आहे आणि त्याला मोठं महत्त्व प्राप्त झालं तर काय? खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. नाही. चुकलं. देश तसा वेश. नाही तसं बी नाही. नाकापेक्षा मोती जड. हां म्हणजे एखादी गौण वस्तू आहे पण मुख्य वस्तू म्हणजे नाकापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त त्या मोतीलाच आहे म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय 3. पर्याय 3. 4 नाही आहे. चला आता हे पुढचा प्रश्न बघा. काय दिलंय? दिलेल्या सूचनेनुसार योग्य पर्याय क्रमांकाची वर्तुळ दाखवा. अरे हे तर फार सोपं आहे मुलांनो. अतिशय सोपं आहे. पुढील आकृतीतील म्हण ओळखून तिचा योग्य अर्थ निवडा. बघा आता. ग म पे वी क्षा डा उ ट द. आता हे जे परीक्षेत असं जर आलं रे तर मुलांनो लक्षात घ्या तुमचं वाचन छान पाहिजे. तुम्हाला जेवढं जास्त वाचन तुमचं असेल तेवढं तुम्हाला हे सगळं समजल. मग काय असेल तर पर्यायाचा आधार घ्यायचा. मनानं आठवाच पण पर्यायातून पण उत्तर शोधायचं याचं. मग काय येईल? पहिला पर्याय येईल का? मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. मग पहिल्यांदा म्हण तर तयार करावं लागेल. बरोबर आहे. म्हण ओळखायचं आहे आणि मग तिचा अर्थ. मग पहिल्यांदा म्हण काय असेल गडे आता ही? कोणती म्हण असेल? विचार थोडासा करायचा. ऊट वीट. अरे हे बघा. वीट. आता वीट म्हणलं काय आलं की दगड. दगडा आलं की रे. दगडा पेक्षा वीट मऊ. समजलं? मग असं दगडापेक्षा वीट मऊ हे जर समजलं की लगेच त्याचा अर्थ काय येईल? मग कोणता अर्थ असेल? मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. हे नाही. निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे म्हणजे काहीच उपाय नाही म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणं म्हणजेच काय? दगडापेक्षा वीट मऊ. दगड नको बाबा वीट करत मारा म्हणजेच काय? मोठं संकटापेक्षा लहान संकट स्वीकारणं. हे किती सोपं होतं हे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. हां चला बघा बरं. आता काय म्हणलंय? पुढील आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील 8वे अक्षर कोणते? आबा बाबा बाबा. मग आता तुम्हाला म्हण ओळखा बरं नीट. काय असेल गडे? क हे कळलं का? तिळा च का सात कोगा वाळा उ उ कोगा वाळा उगाळा वा उगाळा वा कोळसा कोळसा. आलं की रे. कोळसा उगाळावा तितका काळा. हे लक्षात आलं का नाही? मग आता पहिलं अक्षर काय? हे बघा को. 8वं विचारले हे पहिलं कोळसा. एवढं लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर काय रे? कोळसा उगाळावा.
गाळावा म्हणजे किती झाले रे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8वं कोळसा उगाळावा ती म्हणजे हे आला 8वा. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. हे समजलं? चला, तितका काळा अशी म्हण होती. हे चला पुढचा बघा बरं. तिसरं चक्र दिलंय आणि आता आता काय कडे श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रात काही शब्द दिलेत आणि प्रश्न काय दिलाय? आकृतीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे 3रे व 7वे अक्षर कोणते? आता काय असेल गडे? ले जा शा वे क व्हा जावळेच्या जावे त्यांच्या वंशा. हे आलं का रे? जा हे पहिलं अक्षर, हा जा हे पहिलं, दुसरं वे जावे, पुन्हा काय रे? जावे, पुढं ज्यांच्या, बरोबर आहे. दुसरं हे तिसरं, हे चौथं जावे ज्यांच्या. आपल्याला काय म्हणलं होतं? तिसरं अक्षर काय आहे? ज्या. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल रे? आपल्याला बाकी शोधायची गरज नाही, ज्या कुठंच नाहीये, म्हणून ह्याचं निश्चितच पर्याय नंबर 2. तरी बघू आपण. जावे ज्यांच्या वंशा, 6 आला. पुढं काय रे? जावे ज्यांच्या वंशा ते, हे बघा ते कितवं आहे मग? 7वं. तेव्हा कळे, म्हणून ह्याचं उत्तर तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला, हे पुढचा प्रश्न किती सोपे सोपे प्रश्न आहेत. बघा बरं. 5वा बाप व श्राद्ध हे 2 शब्द असलेली म्हण ओळखून तिचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. हे किती सोपं आहे रे. मग ह्याचं उत्तर काय? पुरावा दाखव अन्यथा हार पत्कर म्हणजे काय? बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, आहे की नाही? म्हणून याचं 5व्याचं उत्तर काय रे? पर्याय नंबर 1. बघा, हा तर प्रश्न परीक्षेत आलाय. पुढे दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? मग काय रे? चिवी वापो वी त्या वाटाची जाळी ज खा खावी खावी ज्याची पोळी. ए बघा, खावी ज्याची पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणून ह्याचं उत्तर काय? पुष्कळ लोक बोलतात तेच खरे नाही, अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे चला बरं, शेवटचा प्रश्न बघा. चला मुलांनो, शेवटचा प्रश्न बघा. चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर कोणते? मग आता पहिलं म्हण तयार करायची, नंतर डावीकडून 7वं अक्षर शोधायचं. पहिलं म्हण तर तयार करा. ल पारा ळे खिल चा चाखी चाखील चाखील तो पी. लक्षात तर का रे? चाखील शब्द कशात तरी असते. तळे आलं बघा. तळे राखील तो पाणी चाखील. आता म्हण तयार झाली की तिथून काय म्हणले रे? डावीकडून 7वे, डावीकडून 7वं. मग आता बघा म्हण कशी आहे? याशी तळे राखील तो पाणी चाखील. मग डावी बाजू कोणती? डावी बाजू इकडं. आलं का लक्षात? मग 7वं. 1 2 3 4 5 6 7. 7वं अक्षर आहे पा, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं मुलांनो? छानपैकी अभ्यास करा आणि सगळे प्रश्न समजून घेऊन परीक्षेत सोडवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाचन खूप जास्त करा बरं का मुलांनो. विद्यार्थी मित्रांनो, अरे 4था प्रश्न तर राहिलाच की. काय असेल याचं उत्तर? मग बघा. नेसटनी ना खातने चामजा. मग काय म्हणले? वरील आकृतीतील म्हण ओळखा आणि त्या म्हणीतील म हे अक्षर कितवे आहे हे सांगा. मग आता पहिल्यांदा आपल्याला म्हण ओळखावं लागेल. मग काय असेल कडे? म्हण निसटणे निसटणे
काय निसटणे, निसटणे, खाणे. अरे खाणे कसं काय तयार होईल कडे. जाणे, खाणे जाणे, अचाट खाणे आणि मसनात जाणे. तयार झाली की रे मन. मग आता 7वं अक्षर. पहिलं अक्षर काय, अचाट खाणे म्हणजे हे पहिलं, चा हे दुसरं, अचाट हे तिसरं, अचाट खाणे हे चौथं आणि 5वं ने, अचाट खाणे आणि 6वं अक्षर म. वरील आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील म हे अक्षर कितवे आहे. म्हणजे काय आलं, अचाट खाणे म 6वं आलं. मग आता इथं 6वं आता पर्याय नाहीच आहे. कसं रे बघा, अचाट खाणे, नी हे अक्षर 6वं आणि म हे 7वं अक्षर, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2.